यावेळेस आपण परमेश्वराचं वचन ऐकणार आहोत आणि या नवीन वर्षासाठी परमेश्वराने जो संदेश देव केलेला आहे त्याचं शीर्षक आहे एक नवीन वर्ष, एक नवीन हृदय. हालेलुया. एक नवीन आणि ताजं वर्ष, अ फ्रेश इयर अँड अ न्यू हार्ट. स्तोत्र 51 वचन 10. स्तोत्र 51 वचन 10 मध्ये म्हटलेलं आहे, हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई अस्थिर असा आत्मा पुन्हा घाल. हे दाविदाने लिहिलेलं स्तोत्र आहे आणि या स्तोत्रामध्ये दावीद जे आहे ते देवाकडे प्रार्थना करत आहे आणि देवाला विनंती करत म्हणत आहे की देवा तू मला शुद्ध हृदय माझ्या ठाई तू उत्पन्न कर, माझ्या ठाई अस्थिर आत्मा तू पुन्हा घाल. आज हीच प्रार्थना तुमची आणि माझी परमेश्वराकडे असली पाहिजे. नवीन वर्ष म्हटलं की नवीन कॅलेंडर आणले जातात, नवीन योजना केल्या जातात, नवीन आशा आपल्याला मिळते. पण या सर्व गोष्टींमध्ये ज्या नवीन तारखा आहेत किंवा जे नवीन रेझोल्युशन्स तुम्ही आणि मी करतो, नवीन ठराव जे तुम्ही आणि मी करतो, त्यामध्ये देवाला आवड नाही, त्याच्यामध्ये देवाला रस नाही. तर देवाची ही इच्छा आहे की आमचं अंतःकरण, आमचं हृदय हे नवीन झालं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून जोपर्यंत अंतर्गत नूतनीकरण होत नाही तोपर्यंत बाह्य स्वरूपाचा जो बदल आहे तो तात्पुरता असा असतो. तो कायम स्वरूपी बदल आम्हाला बाह्य स्वरूपी दिसत नाही, का तर अंतर्गत नूतनीकरण झालेलं नाही. आणि म्हणून या नवीन ताज्या वर्षामध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला आपल्या आत्मिक रूपांतर करण्याकरिता तो तुम्हाला आणि मला आमंत्रित करत आहे. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला आपण नवीन कॅलेंडर आणतो, ते आपण भिंतीवरती ते लावतो, त्यामध्ये तारखा नवीन असतात, त्याची पानं जी आहेत ती नवीन असतात, ती कोरी असतात, ती साफ अशी असतात. पण ज्या भिंतीवरती आपण ते कॅलेंडर लावलेलं असतं ती भिंत काय असते? जुनीच असते. आणि तशाच प्रकारचं जीवन लोकांचं झालेलं आहे. लोक नवीन वर्षामध्ये पदार्पण करतात, पण त्या सर्व जुन्या गोष्टी घेऊन ते नवीन वर्षामध्ये पदार्पण करतात. ते जुनं अंतःकरण जे कठीण झालेलं आहे, जे दगडासारखं कठीण झालेलं अंतःकरण घेऊनच ते काय करतात? नवीन वर्षामध्ये पदार्पण करतात. जरी तारखा नवीन असल्या तरी हृदय, अंतःकरण तेच असतं. आणि म्हणून मत्तई 15 आणि वचन 8 मध्ये म्हटलेलं आहे, मॅथ्यू चॅप्टर 15 वर्स 8, हे लोक ओठाने माझा सन्मान करीतात परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. हालेलुया. हे वाक्य जे आहे किंवा हे वचन जे आहे ते स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की लोक फक्त ओठाने देवाचा सन्मान करतात पण त्यांचं अंतःकरण देवापासून फार दूर गेलेलं आहे. आणि म्हणून जर का तुम्हाला आणि मला देवाला प्रभावित करायचं असेल तर आम्हाला नवीन वेळापत्रक घेऊन देवाला प्रभावित करायचं नाही, तर एक बदललेलं अंतःकरण घेऊन आम्हाला देवाला प्रभावित करायचं आहे. हालेलुया. जोपर्यंत आमचं अंतःकरण ख्रिस्तासाठी बदलत नाही तोपर्यंत आम्ही देवाला प्रभावित करू शकत नाही. मग कितीही नवीन वर्ष येतील, कितीही नवीन कॅलेंडर येतील, नवीन तारखा येतील, नवीन वेळापत्रक येईल, पण आम्ही देवावरती प्रभाव पाडू शकणार नाही जोपर्यंत आमचं अंतःकरण बदललं जात नाही. आणि म्हणून सर्वप्रथम मला तुम्हाला सांगू द्या की नूतनीकरण जे आहे हे देवाने दिलेलं अभिवचन आहे. देव फक्त असं म्हटला नाही की मी पुन्हा सुरुवात करणार, तो फक्त पुन्हा सुरुवात करणारच नाही तर तो नूतनीकरण तो करणार आहे. हालेलुया. आणि ते अभिवचन त्यांनी तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्रामध्ये देव केलेलं आहे. 2 कोरिंथकरास पत्र याचा 5वा अध्याय
आणि वचन 17. 2 Corinthians chapter 5 आणि verse 17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. हालेलुया. या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगण्यात येतं की जे ख्रिस्ती लोक आहेत, जे ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, त्यांना परमेश्वराने काय केलेले आहे, नवीन त्यांची निर्मिती अशी केलेली आहे. त्यांना नवीन बनवलेलं आहे. आतून बाहेरून ते नवीन असे झालेले ते लोक आहेत. आणि पवित्र आत्म्याने तुम्हाला आणि मला नवीन जीवन दिलेलं आहे. आणि म्हणून आमचं जीवन जे आहे ते पूर्वीसारखं नाही, ते बदललेलं जीवन आहे. आम्ही फक्त सुधारित लोक नाही, पुनर्वसन झालेले नाहीत, आम्ही पुन्हा शिक्षित झालेले असे नाही, तर परमेश्वराने तुम्हाला आणि मला पुन्हा निर्माण केलेला आहे. आणि म्हणून त्याच्या ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी काय आहोत, नवीन उत्पत्ती आहोत. हालेलुया. नव्याने तुम्हाला आणि मला पुन्हा निर्माण करण्यात आलेला आहे, तयार करण्यात आलेला आहे, यासाठी की त्या ख्रिस्ताबरोबर तुम्ही आणि मी जे आहे ते अत्यंत महत्वाचं ऐक्यतेचं तुम्ही आणि मी जीवन जगावं. हालेलुया. ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला त्यावेळेस तुमचं आणि माझं रूपांतर झालं. आणि ते रूपांतर झाल्यानंतर जे आहे ते फक्त तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एक नवीन पानच फक्त उलटलं गेलं नाही, तर तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी एक नवीन सुरुवात झाली. आणि ती सुरुवात जी आहे ती एका नवीन स्वामीच्या अधीनतेमध्ये ती झाली. हालेलुया. एक नवीन स्वामी, अ न्यू मास्टर, एक नवीन मालक तुमचा आणि माझा होता. आणि त्या मालकाच्या खाली तुम्हाला आणि मला ते नवीन जीवन जे आहे ते प्राप्त झालेलं आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तुम्हाला आणि मला फक्त बाह्य स्वरूप आम्हाला बदलायचं नाही, तर तुम्ही आणि मी जे आहे ते आतून तुम्ही आणि मी बदलले पाहिजेत. आणि ज्या वेळेस तुम्ही आणि मी आतून बदलतो त्यावेळेस आमच्या संपूर्ण जीवनाचा जो अनुक्रम आहे तो बदलला जातो. एक प्रकारची क्रिएटिव्ह एनर्जी, एक प्रकारची सर्जनशील ऊर्जा जी आहे ख्रिस्तामधली, ती तुमच्या आणि माझ्यामध्ये ती सुरुवात होती. हालेलुया. आणि फक्त नवीन जीवनच तुम्हाला आणि मला मिळत नाही, तर तुम्हाला आणि मला त्या नवीन कराराच्या खाली परमेश्वर घेऊन येतो. एक नवीन दृष्टिकोन, एक नवीन शरीर, एक नवीन मंडळी तो तुम्हाला आणि मला देतो. आणि संपूर्ण निर्मितीचं तो नवीनीकरण तो करत आहे. आणि हा जो बदल तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करतो, तो बदल फक्त सुपरफिशियल नाही आहे, तो बदल फक्त वरवरचा तो बदल नाही, तर तो पूर्णपणे तुमच्या आणि माझं जे जीवन आहे ते पूर्णपणे तो बदलून टाकतो. हालेलुया. पूर्णपणे नवीन अनुक्रम जो आहे तो ख्रिस्ताच्या अधिकाराखाली तो सुरू करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्या जीवनाकडे पाहण्याची पद्धत किंवा त्या जीवनाकडे पाहण्याची जी रीत आहे ती सुद्धा ती नवीन होते. हालेलुया. म्हणून जे नवीन उत्पत्ती आहे, जे सर्व नवीन निर्मिती आहे, त्याकडे पाहण्याची नजर सुद्धा ती नवीन अशी असते. हालेलुया. म्हणून जग जे आहे ते तुम्हाला आणि मला निर्माण करत नाही, ते तुम्हाला आणि मला पुनर्रचित करण्याचं फक्त आश्वासन तुम्हाला आणि मला देतं, पण पुनर्जीवन देणारा फक्त तो परमेश्वर आहे. हालेलुया. आणि म्हणून एक नवीन हृदय म्हणजेच एक नवीन इच्छा, नवीन प्राधान्य आणि नवीन दिशा परमेश्वर तुमच्या आणि माझ्या आयुष्याला तो देत आहे. प्रियानो, तुम्हाला आणि मला ठाऊक आहे पवित्र शास्त्रामध्ये कशा प्रकारे जक्कईचं जीवन जे आहे ते परिवर्तित झालं, कशा प्रकारे त्याचं जीवन रूपांतर झालं, हे तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्र उदाहरणादाखल सांगतं. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की जक्कई जो आहे, ज्या वेळेस त्याचं परिवर्तन झालं, रूपांतर झालं, त्यावेळेस जक्कई असं म्हणाला नाही की प्रभू येशू, मी तुला वचन देतो की इथून पुढचं माझं जीवन जे आहे ते मी सुधारेन. अशा प्रकारचं वचन त्यांनी येशूला दिलं नाही,
तर ज्या वेळेस त्याची आणि येशूची समोरासमोर भेट झाली तर खऱ्या अर्थाने त्याच्या हृदयाचं परिवर्तन झालेलं आहे. आणि म्हणून तो एक जकातदार होता आणि तो अन्यायाने जकात तो गोळा करत होता. पण ज्या वेळेस त्याचं रूपांतर झालं, परिवर्तन त्याच्या हृदयाचं झालं, त्यावेळेस त्यांनी येशूला काय सांगितलं की जे काही मी अन्यायाने मी दुसऱ्यांकडून मी घेतलेलं आहे त्याचं मी किती पट परत देईन, त्याचं मी चौपट मी त्याला परतफेड करीन, असं अभिवचन त्याने प्रभू येशूला दिलेला आहे. प्रियानो, जो मनुष्य लालची होता, जो लोभी होता, ज्याला पैशाची हाव होती, येशूची आणि त्याची समोरासमोर भेट झाल्यानंतर जे आहे त्याचं रूपांतर जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि जो लोभी होता, जो हावी होता, लोभी होता, त्याचा बदल जो आहे तो औदार्यामध्ये आणि उदार मनाचा तो झालेला आहे. थोर मनाचा व्यक्ती असा तो बनलेला आहे. या प्रकारचा बदल त्याच्या हृदयामध्ये झालेला आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रियानो, सत्य हेच आहे की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये तो प्रवेश करतो त्यावेळेस स्वाभाविकरित्या आमचा बदल होतोच. हालेलुया. तुमचा आणि माझा बदल झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये घेणं फार महत्वाचं आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट ही आहे, एक नवीन हृदय हे देवाचं कार्य आहे. प्रियानो, मनुष्याच्या प्रयत्नाने नवीन हृदय मिळत नाही. अ न्यू हार्ट इज गॉड्स वर्क, नॉट ह्युमन एफर्ट. एझेकिएल याचा 36वा अध्याय वचन 26. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवीन आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. हालेलुया. या ठिकाणी प्रभू परमेश्वर इस्रायल लोकांना पुनरुज्जीवित करण्याचं तो त्यांनी ठरवलेलं आहे. आणि देव म्हणतो की फक्त शारीरिकरित्या त्यांना तो पुनरुज्जीवित करणार नाही, तर तो त्यांना आत्मिकरित्या पुनरुज्जीवित करणार आहे. आणि त्या लोकांची पुनर्रचना करण्याकरिता देव त्यांना काय करणार आहे, एक नवीन हृदय तो त्यांना देणार आहे. हालेलुया. कोणास तो देणार आहे? जे लोक त्याचे अनुकरण करत आहेत, जे लोक त्याला फॉलो करत आहेत, अशांना तो नवीन हृदय तो देणार आहे. फक्त नवीन हृदयच तो देणार नाही, तर त्यांच्या ठाई तो एक नवीन आत्मा देखील तो त्यांना देणार आहे. आणि कशासाठी तो त्यांना देणार आहे, तर त्यांचं रूपांतर करण्याकरिता. हालेलुया. त्यांचं रूपांतर करण्याकरिता, त्यांचं आत्मिकरित्या परिवर्तन करण्याकरिता तो त्यांना एक नवीन हृदय आणि त्याचा आत्मा जो आहे तो त्यांच्यामध्ये तो घालणार आहे. आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याकरिता, त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करण्याकरिता तो त्यांना सक्षम असा करणार आहे. हालेलुया. आणि म्हणून या इस्रायल लोकांना जे अभिवचन परमेश्वराने दिलेलं आहे तेच अभिवचन आज परमेश्वर तो तुम्हाला आणि मला देत आहे. तुम्हाला आणि मला सुद्धा तो म्हणत आहे की मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवीन आत्मा घालेन. हालेलुया. जे अभिवचन परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही आणि मी विश्वास ठेवला पाहिजे आणि देवाला सांगितलं पाहिजे की देवा, आमचा तुझ्यावरती विश्वास आहे, तू आम्हाला एक नवीन हृदय दे, तुझा आत्मा तू आमच्यामध्ये घाल आणि तू आमचं रूपांतर कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कितीही अशुद्ध जीवन तुम्ही जगला असाल, या वेळेस परमेश्वर तुम्हाला एक संधी देत आहे की तुम्ही त्या अशुद्धतेपासून त्या अशुद्धतेकडे यावं. जे तुमचं अशुद्ध अंतःकरण आहे ते परमेश्वराला सांगा की परमेश्वरा, तू माझ्या ठाई एक शुद्ध हृदय तू घाल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नक्कीच परमेश्वर आपल्या ठाई ते शुद्ध हृदय तो घालणार आहे. एक नवीन सुरुवात तो आमच्या जीवनाकरिता तो आम्हाला देईल. सर्व आमचे पाप तो स्वीकारेल आणि तो तुम्हाला आणि मला येशूच्या रक्ताने धुवून शुद्ध तो करेल. आमचे पाप तो काढून टाकेल आणि आमच्या ठाई एक नवीन हृदय तो घालेल आणि त्याचा आत्मा तो आमच्या मध्ये घालेल. हालेलुया.
पण त्याकरिता त्याच्यावरती विश्वास ठेवून आपलं जीवन त्याच्या हातामध्ये देऊन त्याला सांगितलं पाहिजे की परमेश्वरा, मी माझ्या स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवून देते, जसा मी आलेलो आहे तसा तू माझा स्वीकार कर आणि माझ्या जीवनाचं परिवर्तन तू कर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नवीन वर्ष आलं की आम्ही नवीन ठराव करतो, नवीन नवीन रेझोल्युशन्स तुम्ही आणि मी करतो. बऱ्याच वेळेस आम्ही म्हणतो की आम्ही डायटिंग करणार आहे आणि आम्ही अशा प्रकारची एक नवीन योजना करणार आहे, एक नवीन बिझनेस चालू करणार आहे. जे व्यसनाधीन आहेत ते म्हणतात की या वर्षी नक्की पक्का मी माझं व्यसन सोडून देणार आहे, दारू, गुटखा, तंबाखू सगळं काही सोडून देणार आहे. दरवर्षी अशा प्रकारचे रेझोल्युशन्स, ठराव आम्ही करतो, पण ते पूर्ण होत नाहीत. का होत नाहीत? तर हे जे ठराव आम्ही केलेले असतात ते आमच्या इच्छाशक्तीवरती ते अवलंबून असतात आणि मग आमच्याकडे तेवढी इच्छाशक्ती नसते, तेवढं स्ट्रॉंग विल पॉवर आमच्याकडे नसतं आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये अपयशी ठरतो आणि आमचं रेझोल्युशन, आम्ही केलेला ठराव आम्ही पूर्ण करू शकत नाही. पण परिवर्तनासाठी आम्हाला कशाची गरज आहे? तर परिवर्तनासाठी, रूपांतर होण्यासाठी आम्हाला आत्मसमर्पणाची गरज आहे. हालेलुया, आम्हाला आत्मसमर्पणाची गरज आहे आणि म्हणून आम्हाला स्वतःला त्या परमेश्वराच्या स्वाधीन आम्हाला व्हायचं आहे. ज्या वेळेस आम्ही स्वतःला परमेश्वराच्या हातामध्ये देतो आणि ज्या वेळेस आम्ही परमेश्वराला सांगतो की परमेश्वरा, तू मला तोड, तू मला मोड, तू मला जसं पाहिजे तसं तू मला आकार दे आणि तू मला घडव, ज्या वेळेस आपण अशी प्रार्थना करतो त्यावेळेस नक्की परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये योग्य ते परिवर्तन जे आहे ते घडवून आणतो. हालेलुया. आणि वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे तो तुमचं आणि माझं पाषाणमय हृदय जे आहे, जे स्टोनी हार्ट आहे, ते तुमचं आणि माझं तो काढून घेतो आणि तुमचं आणि माझं हृदय जे आहे तो बदलतो. हालेलुया. अशा प्रकारचं हृदय जे तुम्हाला आणि मला देतो, जे हृदय त्याच्या प्रती संवेदनशील असतं. हालेलुया. जे प्रभूला सेन्सिटिव्ह असतं, अशा प्रकारचं हृदय जे आहे तो तुमच्या आणि माझ्यामध्ये तो घालतो. हालेलुया. एवढंच नव्हे तर त्याचा आत्मा जो आहे तो तुमच्या आणि माझ्यामध्ये तो घालतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून दावीद प्रार्थना करत असताना स्तोत्र 39 आणि वचन 23 मध्ये म्हणतो, Psalms 139 verse 23, हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण. हालेलुया. यासाठी तो प्रार्थना करत आहे की जे काही त्या हृदयामध्ये आहे, जे प्रभूला न आवडणाऱ्या गोष्टी त्या हृदयामध्ये आहे, त्या हृदयामध्ये जे आहे घाणेरड्या गोष्टी आहेत, त्या हृदयामध्ये घाणेरडे विचार आहेत आणि दुष्ट विचार आहेत, अशा प्रकारचं हृदय जे पापमय आहे, जे दगडासारखं कठीण झालेलं आहे, ते हृदय तू जाण म्हणत आहे. तो देवाला म्हणत आहे, तू माझी झडती घे, म्हणजे तू सर्व गोष्टी पडताळून तू पहा आणि तू माझ्या हृदयाला तू जाणून घे. अशी प्रार्थना दावीद जे आहे देवाकडे करत आहे. आणि म्हणून प्रियानो, आमची सुद्धा प्रार्थना अशाच प्रकारची असली पाहिजे की परमेश्वरा, तू आज माझी झडती घे आणि माझं हृदय तू जाण आणि माझ्या ठाई एक नवीन हृदय आणि तुझा आत्मा जो आहे तो माझ्या ठाई तू घाल. हालेलुया. पण बऱ्याच वेळेस आम्ही काय करतो माहितीये, आम्ही एक उदाहरण मी तुम्हाला देते की एका मनुष्याकडे एक जुनं घड्याळ होतं आणि ते जुनं घड्याळ थोडा वेळ चालायचं, बंद पडायचं, काही तास चालायचं आणि ते बंद पडायचं. आणि ज्या ज्या वेळेस ते घड्याळ बंद पडायचं त्या वेळेस तो आपला हात काय करायचा, हलवायचा, झटकायचा, यासाठी की ते घड्याळ पुन्हा चालेल. आणि मग हात झटकल्यानंतर पुन्हा ते घड्याळ चालू लागायचं, थोड्या वेळापर्यंत चालायचं आणि पुन्हा ते बंद व्हायचं. आणि मग ज्या वेळेस तो एके दिवशी वॉच रिपेअर करणाऱ्या माणसाकडे जातो, घड्याळ रिपेअर करणाऱ्या माणसाकडे जातो आणि त्याला त्याची समस्या ज्या वेळेस सांगतो, त्यावेळेस तो घड्याळ रिपेअर करणारा माणूस काय म्हणतो की समस्या त्या घड्याळाच्या हालचालीमध्ये नाही, समस्या कशामध्ये आहे तर त्याच्या आतमध्ये जे यंत्रण आहे त्या यंत्रणामध्ये जे आहे ती समस्या आहे. हालेलुया. बऱ्याच वेळेस आम्ही सुद्धा आमच्या जीवनाला
हलवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. वेगवेगळे अशा प्रकारचे रेझोल्युशन्स, अशा प्रकारचे ठराव आम्ही करतो. मी हे करणार, ते करणार नाही, असं मी वागणार, तसं वागणार नाही, मी हे खाणार, हे खाणार नाही. जे काही आम्ही अशा ठराव करतो त्याच्याने आम्ही फक्त आमच्या जीवनाला हलवायचा प्रयत्न करतो. पण परमेश्वराची इच्छा काय आहे? की परमेश्वराची इच्छा ही आहे की तुम्ही आणि मी जे आहे आतून आम्ही बदललं पाहिजे. हालेलुया. आतून आमचं निराकरण जे आहे झालं पाहिजे. हालेलुया. गॉड वॉन्ट्स टू फिक्स अस फ्रॉम इनसाइड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्ही सुद्धा दाविदाप्रमाणे आम्ही प्रार्थना केली पाहिजे की प्रभू तू माझं हृदय तू जाण, तू माझी झडती घे आणि मला तू पूर्णपणे बदलून टाक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 51 मध्ये सुद्धा दावीद प्रार्थना करत असताना साम्स 51 मध्ये तो प्रार्थना त्या ठिकाणी करत आहे. तो देवाला विनंती करत आहे कारण त्यांनी बत्शेबा बरोबर त्यांनी पाप केलेलं होतं. आणि तो पाप केल्यानंतर तो देवाजवळ अशी प्रार्थना करत नाही की देवा तू मला नवीन सिंहासन दे, तू मला एक नवीन प्रतिष्ठा दे, तू मला उच्च स्थानी तू मला बसव, अशी तो प्रार्थना करत नाही. तर तो देवाजवळ रडत आहे आणि देवाला तो काय सांगत आहे की देवा तू माझ्या ठाई एक शुद्ध अंतःकरण जे आहे ते माझ्या ठाई तू उत्पन्न कर, एक शुद्ध हृदय तू माझ्या ठाई उत्पन्न कर, अशी त्याची प्रार्थना आहे. प्रियानो, तुम्हाला आणि मला हे सत्य समजलं पाहिजे की देवाला कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे. तुम्ही आणि मी आम्ही काय साध्य करतो किंवा आम्ही प्रयत्न करून काय गोष्टी आम्ही मिळवतो याच्यामध्ये देवाला आवड नाही. तर देवाला आवड याच्यामध्ये आहे की तुम्ही आणि मी कोण बनतो. हालेलुया. तुम्ही आणि मी कशा प्रकारचे लोक बनतो हे याच्यामध्ये त्याला आवड आहे प्रियानो. आणि म्हणून आमच्या ठाई शुद्ध अंतःकरण असणं गरजेचं आहे. हालेलुया. आमच्या ठाई देवाचा पवित्र आत्मा जो आहे तो आमच्यामध्ये तो वास करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तिसरी गोष्ट ही आहे की परमेश्वर ते नवीन हृदय देतो आणि त्याचबरोबर नवीन फळ त्याच्यामध्ये तो निर्माण करतो. हालेलुया. अ न्यू हार्ट प्रोड्युसेस न्यू फ्रूट. गलातीकरास पत्र 5 अध्याय 22 आणि 23. गलेशियन्स चॅप्टर 5 वर्सेस 22 and 23. त्याच्यामध्ये देवाचं वचन सांगतं आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर 9 आत्म्याची फळं जी आहेत ती या गलातीकरास पत्रामध्ये लिहिण्यात आलेली आहे. आणि ही फळं जी आहे ते पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला आणि मला त्यावेळेस मिळतात ज्या वेळेस आमचं नवीन हृदय जे आहे ते आम्ही ख्रिस्ता बरोबर जोडतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्मा ते सर्व जी त्या ठिकाणी लिहिलेली जी फळं आहेत ती ख्रिस्ताची गुणवैशिष्ट्ये आहेत. आणि ती ख्रिस्ताची गुणवैशिष्ट्ये जी आहेत ते पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या मध्ये तो उत्पन्न करतो, तुमच्या आणि माझ्या मध्ये तो निर्माण करतो. ही गुणवैशिष्ट्ये ख्रिस्ताच्या स्वभावामधली आहेत. आणि ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताबरोबर एक होतो, त्याच्याबरोबर आम्ही जोडलं जातो, त्यावेळेस ही सर्व ख्रिस्ताच्या स्वभावातली गुणवैशिष्ट्ये तुमच्या आणि माझ्या स्वभावामध्ये ती उतरून येतात. हालेलुया. आणि ज्या वेळेस आम्ही त्याच्याबरोबर एक होतो, आम्ही ज्या वेळेस त्याला जाणून घेतो, आम्ही ज्या वेळेस त्याच्यावरती प्रीती करतो, त्यांनी आमच्यासाठी जे काही केलेलं आहे त्या सर्व गोष्टींची, त्या बलिदानाची ज्या वेळेस आम्ही आठवण करतो आणि ज्या वेळेस आम्ही त्या ख्रिस्ताचं अनुकरण करतो त्यावेळेस ही गुणवैशिष्ट्ये जी आहेत ती आपोआप तुमच्या आणि माझ्यामध्ये ती निर्माण होऊ लागतात. हालेलुया. आणि नवीन फळ आम्हाला नवीन हृदय मिळाल्यावरतीच ती नवीन फळं आमच्यामध्ये दिसून येतात. जर आमचं हृदय घाणेरडं असेल, जर आमचं हृदय पापमय आहे, जर आमचं हृदय कठीण असेल तर त्याच्यामध्ये फळं ही दिसून येत नाहीत. तर पवित्र आत्म्याची फळं नवीन हृदयामध्ये निर्माण झालेली आम्हाला दिसतात. आणि म्हणून ती फळं
दृश्यमान फळं असतात, ती दृश्य फळं असतात आणि बदललेल्या अंतःकरणामध्येच ती फळं आम्हाला दिसतात. आमची मनोवृत्ती काय आहे, आम्ही कशा प्रकारचे शब्द बोलतो, आम्ही कशा प्रकारचे नातेसंबंध आम्ही प्रस्थापित करतो, हे सर्व काही आमच्या जीवनामधून ते इतरांना दिसून येतं आणि त्याच्यामधून त्यांना ख्रिस्त जो आहे तो दिसतो. म्हणजे आमच्या वृत्तीमध्ये, आमच्या बोलण्या चालण्यामध्ये, आमच्या नातेसंबंधामधून आम्ही ख्रिस्ताला प्रतिबिंबित करतो. आणि म्हणून ख्रिस्त येशू सुद्धा पवित्र शास्त्रामध्ये बोलत असताना तो काय म्हणतो की जर का ती वाटी तुम्ही आतून साफ जर का केली नाही तर त्याचा काय उपयोग आहे. बाहेरून फक्त तुम्ही साफ करता पण आतून त्या वाटीला तुम्ही साफ करत नाही. म्हणून मत्ती 23:26 आपण वाचूया. त्या ठिकाणी हे लिहिलेलं आहे, मॅथ्यू चॅप्टर 23:26. अरे आंधळ्या परुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. हालेलुया. प्रथम वाटी जी आहे ती आतून साफ केली पाहिजे, मग ती बाहेरून साफ होईल असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मला अंतःकरण आमचं शुद्ध ठेवलं पाहिजे. प्रथम आम्ही आतून साफ असलं पाहिजे आणि जर आम्ही आतून साफ असलो तर पवित्र आत्म्याची फळं जी आहेत ती आमच्या हृदयामध्ये उत्पन्न होणार आहेत आणि ती बाह्य स्वरूपामध्ये इतरांना ती दिसणार आहेत. हालेलुया. आणि म्हणून प्रथम आतून साफ होणं हे गरजेचं आहे, मग बाहेरून तुम्ही आणि मी आपोआप हे साफ होणार. आणि तुमचं आणि माझं हृदय जे आहे हे परमेश्वर स्वच्छ करणार. आणि ज्या वेळेस परमेश्वर तुमचं आणि माझं हृदय स्वच्छ करणार त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपोआप जे आहे ते तुमचं आणि माझं जीवन जे आहे ते स्वच्छ होणार. हालेलुया. म्हणून प्रथम हृदय स्वच्छ असणं गरजेचं आहे, मग जीवन आपोआप स्वच्छ होणार. प्रेज द लॉर्ड. आपण पावलाचं उदाहरण आपण पाहतो प्रेषितांचे कृत्य याचा 9वा अध्यायामध्ये त्याच्या जीवनाची जी काही साक्ष आहे त्या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहे आणि कशा प्रकारे शाऊलाचा तो पाऊल झालेला आहे हे त्या पुस्तकामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. आणि आम्हाला ठाऊक आहे की पाऊलाचं जे हृदय आहे म्हणजे तो शाऊल असताना त्याचं जे हृदय आहे ते परमेश्वराने रूपांतरित केलेलं आहे. आणि तो दिमिस्काच्या रस्त्यावरती जात असताना प्रभू येशू ख्रिस्त त्याला भेटलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याचं हृदय जे आहे ते रूपांतरित झालेलं आहे. आणि तुम्हाला आणि मला ठाऊक आहे की हा पाऊल जो आहे तो छळ करणारा मनुष्य होता. त्यावेळेस तो पाऊल नव्हता, तो साऊल होता. आणि साऊल कोण होता तर तो मंडळीचा छळ करणारा असा तो होता. आणि पण त्याचं ज्यावेळेस रूपांतर झालं त्यावेळेस परमेश्वराने मंडळीचा छळ करणाऱ्याला एक प्रचारक म्हणून त्याने बनवलं. हालेलुया. तो ख्रिस्ताचा प्रचार जो आहे तो करू लागला. एका पर्सिक्युटरला प्रीचर मध्ये बदलण्यात आलं. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला माहिती आहे की तो छळ करणारा होता पण त्याला प्रचारक बनवलं. तो देवाचा वैरी होता, त्याला देवाने त्याचा प्रेषित असं केलेलं आहे. हालेलुया. अशा प्रकारे ते शाऊलाचं जीवन परिवर्तित झालं आणि तो शाऊलाचा पाऊल झालेला आहे. प्रियानो, आज तुमचं आणि माझं जीवन सुद्धा परिवर्तित करण्याकरिता परमेश्वर समर्थ आहे. जर तो पाऊलाचं अशा प्रकारे परिवर्तन करू शकतो, त्याला छळ करणाऱ्यापासून प्रचारक आणि वैर्यापासून प्रेषित बनवणारा तो जर का परमेश्वर आहे तर तो तुमचं आणि माझं जीवन सुद्धा या नवीन वर्षामध्ये बदलण्याकरिता तो समर्थ आहे. हालेलुया. म्हणून तुमचा भूतकाळ काही असू दे, तुमच्या भूतकाळामध्ये पास्ट मध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या तुम्हाला देवाचा आशीर्वाद घेण्याकरिता, त्याच्यापासून एक नवीन हृदय घेण्याकरिता तो तुमचं जे काही भूतकाळ आहे तुम्हाला तुमची पात्रता त्यासाठी ते ठरवत नाही. हालेलुया. आणि म्हणून नवीन हृदय जे आहे ते परमेश्वर तुम्हाला आणि मला देणार आहे आणि त्यासाठी आम्ही त्याच्याकडे ते मागणं गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही मागत नाही तोपर्यंत आम्हाला मिळत नाही. आणि म्हणून परमेश्वराला सांगूया की परमेश्वरा तू मला एक नवीन हृदय दे, एक स्वच्छ हृदय दे, जेणेकरून माझं जीवन जे आहे ते देखील नवीन असं होईल, माझं जीवन सुद्धा स्वच्छ असं
होईल. हालेलुया. आणि शेवटचा मला तुम्हाला शेवटचा पॉइंट सांगू दे. एका नवीन वर्षासाठी दररोज नूतनीकरण आवश्यक असते. हालेलुया. नवीन वर्षामध्ये तुम्ही आणि मी जाणार आहे, तर काहीतरी नवीन आम्ही केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. नवीन गोष्टी, नवीन नवीन कार्य करण्याची ही वेळ आहे आणि त्याची आवश्यकता आम्हाला आहे. हालेलुया. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय वचन 2. रोमन्स चॅप्टर 12 वर्स 2. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. परमेश्वराकडे उत्तम, संतोष देणारे आणि परिपूर्ण योजना त्याच्याकडे आहेत. हालेलुया. कोणासाठी ते सर्व काय आहे? तर परमेश्वराकडे त्याच्या लेकरांना देण्याकरिता उत्तम, संतोष देणारे आणि परिपूर्ण अशा योजना त्याच्याकडे आहेत. आणि म्हणून तो तुम्हाला आणि मला सांगत आहे की आमच्या मनाचं रूपांतर, आमच्या स्वतःच्या मनाचं नवीनीकरण जे आहे ते आम्ही करून घेतलं पाहिजे. हालेलुया. आमच्या मनाचं नूतनीकरण ज्या वेळेस होईल, आमच्या स्वतःचं रूपांतर ज्या वेळेस होईल, त्यावेळेस आम्ही एक अशा प्रकारचं जीवन जगू जे ख्रिस्ताला आदर देणारं ते जीवन असेल आणि ख्रिस्ताच्या आज्ञेमध्ये राहणारं ते जीवन असं असेल. हालेलुया. कारण परमेश्वराने त्याच्याकडे जे उत्तम होतं ते त्यांनी तुम्हाला आणि मला देऊ केलेलं आहे. आणि त्याच्याकडे काय उत्तम होतं? तर त्याचा एकुलता एक पुत्र जो आहे तो त्याच्याकडे होता. आणि ते उत्तम दान जे आहे ते परमेश्वराने तुम्हाला आणि मला देऊ केलेलं आहे. त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्यांनी तुम्हाला आणि मला दिला, यासाठी की तुम्हाला आणि मला त्या ख्रिस्ताच्या ठाई नवीन जन्म मिळावा, नवीन जीवन मिळावा. आणि ते जीवन तुम्ही आणि मी जे आहे ते आनंदाने तुम्ही आणि मी ते स्वीकारावं. हालेलुया. आणि एवढंच नव्हे तर ते मिळालेलं जे जीवन आहे ते आम्ही काय करावं? आम्ही ते एक जिवंत यज्ञ म्हणून आम्ही ते देवाला ते समर्पित करावं. हालेलुया. देवाच्या सेवा कार्याकरिता आम्ही स्वतःला वाहून दिलं पाहिजे. आम्ही स्वतःचं समर्पण जे आहे ते देवाप्रती आम्ही केलं पाहिजे. जिवंत यज्ञ म्हणून आम्ही स्वतःला त्या देवाला दिलं पाहिजे. आणि म्हणून या वर्षामध्ये आम्ही एक निर्णय घेऊया की परमेश्वरा, मी माझं हे नवीन जीवन जे तुम्हाला दिलेलं आहेस ते जीवन जे आहे मी ते तुझ्या अधीन करते आणि मी एक जिवंत यज्ञ म्हणून मी तुला ते समर्पित करत आहे. अशी आपण देवाला अभिवचन आपण देऊया. प्रियानो, जगामध्ये राहून आम्ही जगासारखं होऊ नये म्हटलेलं आहे. जगामध्ये राहत असताना आम्ही जगाबरोबर समरूप होऊ नये, जगासारखं आम्ही वागू नये, आम्ही वर्तू नये. जगामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपराप्रमाणे तुम्ही आणि मी चालू नये. हे जग स्वार्थी आहे, हे जग भ्रष्ट झालेलं आहे, हे जग नाशाच्या वाटेने चाललेलं आहे. तर या जगाबरोबर तुम्ही आणि मी एक असं होऊ नये, समरूप आम्ही होऊ नये. तर आम्ही या जगामध्ये जे काही सांसारिक मूल्य आहेत, जे काही वर्ल्डली व्हॅल्यूज आहेत त्याला आम्ही नाकारलं पाहिजे. आणि तुम्ही आणि मी जे आहे ते त्या परमेश्वराला चिकटून आणि बिलगून तुम्ही आणि मी राहिलं पाहिजे. आणि या गोष्टी आम्ही आमच्या मनामध्ये फिट केल्या पाहिजेत की आम्हाला या जगाबरोबर समरूप व्हायचं नाही, तर आम्हाला त्या ख्रिस्ताबरोबर एक होऊन आम्हाला राहायचं आहे. आणि म्हणून प्रियानो, या वर्षामध्ये परमेश्वराला तुमचं रूपांतर करू द्या. हालेलुया. तुमच्या मनातले विचार परमेश्वराला बदलू द्या. एक नवीन मनुष्य तुमच्या ठाई उभा करू द्या परमेश्वराला. परमेश्वराला सांगा की परमेश्वरा, तू माझ्या मनाचं नूतनीकरण तू कर. हालेलुया. तो नक्कीच त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमचं आणि माझं नवीनीकरण तो करणार. तो पुन्हा तुम्हाला आणि मला पुनर्दिशा देणार. तो तुम्हाला आणि मला पुनर्शिक्षित करणार आणि आमच्या मनाचे खऱ्या रीतीने तो परिवर्तन घडवून आणणार आहे. हालेलुया. आणि म्हणून ही एक दिवसाची क्रिया नाही आहे, एक दिवसाचा हा कार्यक्रम नाही आहे. नूतनीकरण जे आहे हे कायमस्वरूपी, हे सतत होणारी जी आहे ती क्रिया आहे. हालेलुया. आणि म्हणून स्वतःला आपण परमेश्वराच्या हातामध्ये देऊया आणि परमेश्वराला सांगूया की परमेश्वरा, तू आमच्या मनाचं नूतनीकरण तू
कर. हालेलुया. दररोज आम्ही प्रार्थना केली पाहिजे, दररोज आम्ही शास्त्र वचन आम्ही वाचलं पाहिजे, दररोज आम्ही कळत न कळत केलेल्या पापांसाठी आम्ही क्षमा मागितली पाहिजे, पश्चाताप आम्ही केला पाहिजे आणि आज्ञापालनाचं जीवन जे आहे ते तुम्ही आणि मी जगून आम्ही देवाबरोबर एक रूप आहोत. आम्ही त्या परमेश्वराला, जिवंत देवाला आम्ही जडून राहिलेलो आहे, त्याला बिलगून त्याला चिकटून आम्ही राहिलेलो आहे. हे आम्ही आमच्या रोजच्या जीवनामधून आम्ही दाखवलं पाहिजे. प्रियानो, ज्यावेळेस इस्रायल लोक त्या अरण्यामध्ये होते त्यावेळेस दररोज स्वर्गातून मन्ना त्यांच्यासाठी खाली उतरत होता. हालेलुया. देव दररोज त्यांच्यासाठी स्वर्गामधून मन्ना जो आहे तो पाठवत होता आणि दररोज तो त्यांना काय करावा लागत होता, गोळा करायला लागत होता. ते आपण निर्गम याच्या 16व्या अध्यायामध्ये ते आपण वाचतो. एक्झोडस चॅप्टर 16 मध्ये लिहिण्यात आलेलं आहे. आणि ते काय करत असे, त्यांचं आत्मिक नूतनीकरण होत असेल. आणि म्हणून आत्मिक नूतनीकरण जर का तुमचं आणि माझं व्हायचं असेल तर आम्हाला सतत आणि दररोज त्या परमेश्वराच्या सानिध्यामधलं जीवन आम्हाला जगायचं आहे. हालेलुया. दररोज प्रार्थना करायची आहे, वचन वाचायचं आहे, आत्मिक गोष्टींमध्ये आम्ही सहभागी व्हायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक शेतकरी असा म्हणतो की चांगलं बीज जे आहे ते चांगल्या जमिनीमध्ये जोपर्यंत आपण पेरत नाही तोपर्यंत ते उगवून येत नाही. चांगलं बी घेऊन आपण त्या कठीण झालेल्या त्या जमिनीमध्ये तुम्ही आणि मी त्याला रोवत नाही किंवा पेरत नाही, तर त्या जमिनीला तुम्ही आणि मी काय करतो, तोडतो. ती जमीन नांगरणं हे महत्वाचं आहे. जोपर्यंत त्या जमिनीला आपण नांगरत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये चांगलं बी आपण पेरू शकत नाही. हालेलुया. होशिया याचा 10वा अध्याय वचन 12 काय सांगतं, तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल. पडीत जमीन नांगरून काढा, कारण परमेश्वराने येऊन तुम्हावर धार्मिकतेची वृष्टी करावी याकरिता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा समय कशाचा आहे? धार्मिक पेरणी करण्याचा हा समय आहे. हा समय प्रेमाची कापणी करण्याचा हा समय आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, तुम्हाला आणि मला ती पडीत जमीन जी आहे ती नांगरून काढायची आहे. प्रेज द लॉर्ड. आज जे तुमचं आणि माझं अंतःकरण त्या देवाच्या प्रती कठीण झालं असेल, कदाचित असे काही अनुभव आम्हाला गेल्या वर्षामध्ये मिळाले असतील जेणेकरून आम्ही देवावरती रागावला असेल, देवावरती चिडलो असेल, देवाबद्दलची नाराजगी आमच्या मनामध्ये असेल, काही गोष्टी आमच्या विरुद्धामध्ये झाल्या असतील आणि त्याकरिता देवाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही म्हणून आमचं हृदय देवाच्या प्रती कठीण झालं असेल, तर आज परमेश्वर तुम्हाला सांगत आहे त्या अंतःकरणाच्या जमिनीला आज तुम्ही नांगरून काढा. कशासाठी नांगरून काढा? यासाठी की परमेश्वर येईल आणि धार्मिकतेची वृष्टी जी आहे ती तुमच्यावरती तो करील. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला प्रार्थना करायच्या आहेत, पश्चाताप करायचा आहे, शास्त्र वचन वाचायचं आहे आणि आमचं देवाच्या प्रती झालेलं जे कठीण अंतःकरण आहे त्याला आम्हाला काय करायचं आहे, मऊ करायचं आहे, त्याला आम्हाला मांसमय करायचं आहे, त्याला आम्हाला देवाच्या प्रती संवेदनशील सेन्सिटिव्ह आम्हाला ते करायचं आहे. प्रियानो, म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, हे एक नवीन वर्ष परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये दिलेला आहे. या नवीन वर्षामध्ये एक नवीन हृदय परमेश्वराला आपल्यामध्ये घालण्याकरिता आपण परमेश्वराला विनंती करूया. हालेलुया. एक नवीन हृदय जोपर्यंत तुमच्या आणि माझ्यामध्ये येत नाही तोपर्यंत या नवीन वर्षामध्ये तुम्ही आणि मी फक्त तुम्हाला आणि मला अपयश अपयश आणि अपयशच मिळणार आहे. आणि म्हणून आमचं जीवन एक नवीन हृदय जे आहे ते परमेश्वर तुम्हाला आणि मला देतो आणि परमेश्वरच तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो कायमस्वरूपी टिकणारा बदल जो आहे तो घडवून आणतो. हालेलुया. आणि म्हणून आज तुमची आणि माझी प्रार्थना परमेश्वराकडे हीच असू दे की परमेश्वरा तू माझ्या ठाई एक नवीन आणि शुद्ध हृदय तू उत्पन्न कर.
मत्ते 5:8 मध्ये येशू म्हणतो, जे अंतःकरणाने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. हालेलुया. जर का तुम्हाला आणि मला त्या देवाला, त्या परमेश्वराला, जिवंत देवाला जर का तुम्हाला आणि मला पाहायचं असेल तर आमच्या ठाई शुद्ध अंतःकरण असणं गरजेचं आहे. हालेलुया. एका विश्वासणाऱ्याने साक्ष देत असताना तो असा साक्ष देत होता की यावर्षी माझे आयुष्य बदलले नाही, यावर्षी माझे आयुष्य बदलले नाही, देवाने माझे हृदय बदलले आणि त्यामुळे सर्व काही बदलले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशी त्याची साक्ष होती. आज तुमची आणि माझी साक्ष काय आहे? काय तुमची आणि माझी साक्ष अशीच असणार आहे? अशीच आहे का की माझे हृदय जे आहे ते बदललं गेलेलं आहे आणि म्हणून माझ्या जीवनातील सर्व काही गोष्टी बदलण्यात आलेल्या आहेत? हालेलुया. तुमची आणि माझी साक्ष अशीच होण्याकरिता आपण देवाला विनंती करूया की देवा, तू आमच्या ठाई एक स्वच्छ हृदय तू घाल. हालेलुया. आमच्या ठाई तुझा आत्मा जो आहे तो तू घाल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यावरती दया केलेली आहे प्रियानो, आणि म्हणून विलापगीत 3:22 आणि 23 मध्ये म्हटलेलं आहे, आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही, ती रोज सकाळी नवी होते, तुझी सत्यता थोर आहे. हालेलुया. ग्रेट इज दाय फेथफुलनेस, मॉर्निंग बाय मॉर्निंग युअर मर्सीज आर न्यू, असं देवाचं वचन म्हणतं. रोज सकाळी त्याची दया जी आहे ती तुमच्या आणि माझ्यासाठी नवीन अशी होते प्रियानो. हालेलुया. त्याची सत्यता थोर आहे. तो तुमच्या आणि माझ्या बरोबर गेल्या वर्षी विश्वास योग्य राहिला, त्याचा विश्वासूपणा त्यांनी तुम्हाला आणि मला दाखवलेला आहे. तो तुमच्या आणि माझ्या बरोबर या वर्षामध्ये सुद्धा तो देव जो आहे विश्वासू राहणार आहे. त्याची दया तुमच्या आणि माझ्यावर सदैव असणार आहे आणि त्याची सत्यता जी आहे तुमच्या आणि माझ्यासाठी थोर आहे. त्याची दया तुमच्या आणि माझ्यासाठी रोज सकाळी या आजच्या या पहिल्या दिवसापासून ते या वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत हे 365 दिवस त्याची दया जी आहे ती तुमच्या आणि माझ्यासाठी रोज सकाळी ती नवी अशी होणार आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाला आम्ही हे सांगू नये की देवा, हे वर्ष तू आमच्यासाठी चांगलं कर, किंवा आम्ही या वर्षामध्ये चांगलं असावं, आमचं चांगलं व्हावं, यासाठी आम्ही प्रार्थना करायची नाही. तर आम्हाला प्रार्थना करायची ही आहे की हे परमेश्वरा, माझ्या ठाई एक चांगलं आणि स्वच्छ हृदय तू घाल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर करो हे वचन तुमच्यासाठी या वर्षाकरिता, या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हे वचन तुमच्यासाठी देव आशीर्वादित करो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या वचनाकरिता आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. या आपण नेत्र बंद करू आणि प्रार्थना करू. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. आज तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे प्रभू तू आज आमच्याशी बोललेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. एक नवीन ताजं वर्ष तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलेला आहेस आणि त्याचबरोबर प्रभू आम्हाला एक नवीन हृदय तू आमच्या ठाई उत्पन्न करणार आहेस. हे अभिवचन तू आम्हाला देऊ केलंस. या अभिवचनाबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. या नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना प्रभू आम्ही आमच्या आत्म्याचं समर्पण बापा तुझ्या हातामध्ये करतो. आम्ही स्वतःला बापा तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो बापा. एक जिवंत यज्ञ म्हणून आमची शरीरे बापा आम्ही तुला समर्पित करतो. प्रभू मी प्रार्थना करते, आमचा अंतःकरण प्रभू तू पाहिलेला आहेस, आमच्या अंतःकरणाची प्रभू तू झडती घेतलेली आहेस. प्रभू आमचं जे पाषाणमय अंतःकरण, पाषाणमय हृदय आहे बाप्पा, तू ते बदलणार असं अभिवचन तू आम्हाला दिलेलं आहेस. आणि म्हणून प्रभू मी तुझ्याजवळ विनंती करीते, ते पाषाणमय हृदय तू बदल बापा, ते पाषाणमय हृदय तू मांसमय तू कर. तुटलेलं अंतःकरण तू पुन्हा जोड बापा आणि पुन्हा तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू आमचं नूतनीकरण कर, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीते. एक शुद्ध हृदय तू आमच्यामध्ये तू उत्पन्न कर बापा आणि तुझ्या इच्छेने, तुझ्या इच्छानुसार बापा चालण्याकरिता प्रभू हे संपूर्ण वर्ष तू आमचं सहाय्य कर, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीते. पुन्हा एक वार प्रभू तुझ्या वचनाबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. खरोखर प्रभू तू आज आमच्या अंतःकरणाशी तू बोललेला आहेस,
त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देऊन प्रार्थना येशूच्या नावामध्ये केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन. आमेन.